पासून जेव्हा लोकसभेचे इलेक्शनचे म्हणजे वातावरण ढवळत असताना मला मारणाऱ्या वर्गाकडून येत होता की तुम्ही सामाजिक काम करता, सामाजिक काम करत असताना राजकारणात यावरून प्रत्येक मला मारणाऱ्यावर सांगत होते. 12 एप्रिल रोजी प्रणितीताई माझ्या घरी आले आणि त्यांनी मला एकच विनंती केली, भाऊ समाजामध्ये तुमच्यासारखे निस्वार्थी मनाने समाजासाठी काम करणारे राजकारण घ्यायला पाहिजेत असे त्यांनी मला आवाहन केले आणि विनंती सुद्धा केली. तेव्हा मी विचार केला की आपण राजकारणात यावं, पण कुठल्या पक्षात यावं हे मी त्यावेळी काय विचार केला नव्हता. फक्त राजकारणात यावं हे मी त्यावेळी विचार केला होता. परत 2-3 दिवसांनी समोर उमेदवार पण येऊन गेले, त्यांनी पण विचार केले की तुम्ही पण राजकारणात यावं म्हणून. असं घडत असताना काल संध्याकाळी देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब माझ्या घरी आले आणि त्यांच्या सोबत आमचे पाहुणे माझ्यासोबत सुद्धा आले आणि शिंदे साहेबांनी मला म्हणाले, तुला ताई पण सांगितलं, मी पण आभार करतो, तू चांगला आहे, समाजासाठी तू काहीतरी करत आहात, पण माझं एक तुला एक मुलगा म्हणून एक आवाहन करतो आणि आदेश देतो म्हणजे तू राजकारणात ये, तुझा नक्की मग मी रातोरात विचार केला, साहेब तुम्ही मला माझ्या पाठीशी हात मुलगा म्हणून आशीर्वाद देणार असाल तर मी उशीर करणार आहे, उद्याच्या उद्या मी काँग्रेसमध्ये प्रवेश करून साहेब मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो, माझ्या पाठीशी मानणारे वर्ग खूप आहे, मी फक्त तुमच्याकडे बघून मी आज काँग्रेस प्रवेश करत आहोत. तर मी एवढंच ह्या माध्यमातून आपल्याला आशा व्यक्त करतो, मला मानणाऱ्या वर्गांकडून माझ्या काहीतरी अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा बंद होऊ नये एवढंच आपण माझ्याकडे लक्ष द्यावं एवढंच ह्या माध्यमातून विनंती करतो आणि नक्की आपण माझ्यावर आशीर्वाद देणार हे पण मला आश्वास म्हणजे विश्वास आहे, एवढंच ह्या माध्यमातून सांगतो. आणि कमी वेळात आपण सगळे बहुसंख्यने उपस्थित राहतात, आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि ह्या माध्यमातून आवाहन सुद्धा करतो, आपल्याला ताईंना संसदेत पाठवायचं म्हणजे काय म्हणून शपथ घ्यायचा. कारण आता निंबरी सरांनी मागे सांगितले, गेल्या 5 वर्षापूर्वी मी कोणाचं माईक घेतलं होतं त्यावेळी आज म्हणजे माईक घेतलं होतं ते बरोबर संसदेत पोहोचले, आज सुद्धा मी माईक घेतो संसदेत ताई पोहोचलं पाहिजे म्हणून. कारण ताई माझ्यासारखं जनतेत फिरणार आहे, गरिबांच्या अडचण समजून घेणारे ताई आहेत, शेतकऱ्याच्या तळमळ त्यांना समजताय, शेतकऱ्याबद्दलचे विचार संसदेत मांडू शकतात. त्यामुळं आपण सर्वांनी मिळून ताई जास्ती मताने निवडून यावं ह्याप्रमाणे आपण सगळ्यांनी मदत करावी आणि आपण प्रयत्न करावे ह्या माध्यमातून एवढं सांगतो. आणि या साहेबांना नक्की सांगतो, दक्षिण सोलापूर मधून जास्तीत जास्त मतांनी लीड देऊन एवढंच मी ह्या माध्यमातून मला खरं तर मला जास्त बोलता येत नाही सर, आज पाटोले साहेबांनी आपण बसल्यामुळे एवढं तर शब्द येऊ लागले, फक्त मी काम करू शकतो पण बोलू शकत नाही एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो. आणि तसं जर मला गेल्या 4 वर्षापूर्वी नाना पटोले साहेब बॉम्बेमध्ये मी जेव्हा भेटलो त्यावेळी मला म्हणाले, काँग्रेस तुझ्यासाठी चांगला पक्ष आहे, मी तुझ्या पाठीशी राहील, तू ये म्हणून 4 वर्षापूर्वी बोलले होते. पण आज आम्हाला स्वप्नात पण माहित नव्हता पटोले साहेबांच्या हाती आपलं म्हणजे पक्षप्रवेश होईल म्हणून, पण ते देवाने लिहून ठेवलं होतं की महादेवचा पक्षप्रवेश पटोले साहेबांच्या हस्ते होईल म्हणून आज लिहून ठेवलं होतं, स्वतः आले. तर मी जास्त बोलणार नाही, साहेब पण बोलणार आहे.